माय विलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करते आहे. मित्रांनो, पावसाळी वातावरण आहे, सगळीकडे पाऊस दलदल चिकचिक चालू आहे. आज मी तुम्हाला एक वेगळ्या विषयावर माहिती देणार आहे म्हणा, किंवा वेगळ्या विषयाकडे घेऊन येणार आहे. हे आमच्या आजी आहेत. आज आमच्या आजी तुम्हाला दाखवते मी. आणि यांना एक छंद आहे, रिकाम्या वेळेमध्ये त्यांना जे माहिती आहे वनस्पती किंवा झाडपाल्याची औषधं, त्याची औषधं ती काहीतरी करत बसत असतात. त्यांना छंद आहे, त्यांचा वेळ तो सत्कारणी लावत असतात. आज पण त्यांनी काहीतरी केलेलं आहे, ते मी बघितलं आणि म्हणून मला असं वाटलं की हे आपणाला सांगावं, शेअर करावं. मी त्यांना आजीनाच माहिती विचारते. आजी, तुम्ही हे औषधं बनवताय, ही वनस्पतीपासूनचीच आहेत का? वनस्पतीपासून बनवतोय, म्हणजे झाडपाल्याची. ही झाडपाल्याची औषधं बनवायला तुम्ही कसं शिकला, कोणाकडून? माझी आई शिकवत होती मला. तुमची आई करत होती का औषधं असली? बर. म्हणजे रानामाळात राहिलेलाचा हा फायदा. डोंगर दऱ्यात तुमची आई म्हणजे असं रानात वगैरे फिरून वनस्पती गोळा करत होती? गोळा करत होते. ते बघून आम्ही आपलं करायला लागलं. बरं, तुम्हाला हे सांगता येईल का त्यांना, आजीना म्हणजे तुमच्या आईला कशा कशाची औषधं देता येत होती? ती देत होती, लय देत होती. कुत्र्याचं द्यायची, कुत्रं चावलेलं, गोमाशीचं चावलेलं गोमाशीचं द्यायची. म्हणजे गोमाशी कानात गेलेले द्यायची. बरं. हे जखम झालेले ह्याला हे वनस्पतीच आहे, पण ही आपलं राख करायची, त्याची आपलं म्हणजे ही आता तुम्ही करताय ते खोबऱ्याला तेलात लावायची. हा हा. किंवा ह्याच्यात तुपात तुम्ही आता करताय ते तेलात. बरं बरं. आणखीन काय करतो त्या? अजून देत होते काय खरं, पण आता तुम्ही लहान असताना हे सगळं बघितलं असताना करत होते आणि हे लक्षात ठेवलंय. तुम्हाला कशा कशाच माहिती आहे औषध? मला गोमाशीचं आणि हे आपलं जखम झालेले, हे आपलं जखम झालेली म्हणजे लागलेलं लागलेलं झालं तरी, अजून कुत्रं चावलेलं, साधं कुत्रं चावलेलं. बर. ह्याचं औषध तुम्हाला देता येईल का? एवढंच. बर बर. आई देत होती खरं, एवढं ध्यानात नाही माझ्या. हा हा. म्हणजे असल्या वनस्पती इतक्या उपयोगी आहेत, आपण रानात फिरतो करतो पण आपल्याला माहित नसतंय त्याचा उपयोग. साध्या साध्या वनस्पतींचा पण उपयोग आपल्याला माहित नसतोय. पण तुमच्या आजीकडून तुम्हाला हे माहिती, आईकडून माहिती झाली ह्या गोष्टींची. बरं. आणि तुम्ही ह्या थोड्याफार ह्या औषधी, तुम्ही वनस्पती वापरून औषधी बनवताय. बर बर. आता आज तुम्ही इथं केलेलं दिसलं मला, म्हणून मी आले. हे छोट्याशा तव्यातच तुम्ही केलं आहे की नाही? बर. आणि ही ती भरपूर बनवली आहे राख. ही कशी बनवली मग? चुलीवर काय बनवली? तव्यात घातली, जाळली, ती आपली वाटली, पुन्हा वाळवून वाटून पुन्हा चाळून त्याची राख बनवली. बर बर. म्हणजे अर्धवट जाळलं? अर्धवट जाळलं. बर. मित्रांनो बघा, एक वनस्पतीच आहे आणि ती हिथं आता दिसतीये ही. पण ह्यांचं विशेष असं की हे आजी आम्हाला पण नाव सांगत नाहीत. या आजी, ह्याचं नाव काय? वनस्थळी आहे, वनस्पती आहे, पण त्याचं नाव तुम्ही आम्हाला सांगत नाही. सांगायचं नसतं म्हणे. मित्रांनो, अशी समज आहे की नाव सांगितलं ह्याचा गुण येत नाही असं म्हणतात ही लोक. आता ह्यांच्या पहिले अशीच म्हणायची, गुण येत नाही, सांगायची नाही, ते अशी करायची. यांच्या आईने केलेलं ह्यांनी बघितलंय म्हणून ही थोडी तरी विद्या यांच्यापर्यंत आली आहे. आता त्यांच्याकडून पुढच्या पिढीने शिकले तरच हे कळणार आहे. ही वनस्पती त्यांनी तोडून वाळवून ठेवलेली आहे, किंवा वाळलेल्या लाकडाचं केलं आहे की नाही? झाड न तोडता वाळलेल्या लाकडाचं त्यांनी बनवलंय आणि त्याची राख केलेली आहे. ह्याचा उपयोग कशा कशासाठी करता येतो? जखमेवर आणखीन जखम लावलेली, जखमच येते कशाला, जनावराला लागलेले, माणसाला लागलेले जखम लगी बरी होती. बर. म्हणजे ते लावताना रक्तात लावायला पाहिजे? रक्तात लावायचे की पुन्हा लावायचं, लगी बरं होते. म्हणजे जखम सुकतीये का? सुकते.
बर बर. तुम्ही कशा कशाला वापरले का यापूर्वी? कशा कशाला गुण आलाय? वापरले दिले कुणी कुणी नेले त्यांनी. कशासाठी? हे आपलं लागल्यावर नेलंय ते आपलं. आणखीन जनावराला कशाला वापरता? जनावराला काय लागलं तरी बी बरं होतंय. बर. बघा मित्रांनो, दिसायला साधं दिसणारं हे लाकूड सामान्यपणे आपल्याला बघितलं तर लाकूड वाटतं, हे लक्षातही येत नाही. आणि ही आजी आमची वारंवार करते, चुलीवर वगैरे भरपूर ह्यांनी राख बनवली आहे. पण आता सध्या इथं तव्यात एवढा पाऊस आहे सगळीकडं, तरी पण त्यांनी प्रयत्न केला आहे आणि अशा प्रकारे एका तव्यामध्ये त्यांनी त्याचा आर घातलेला आहे आणि त्या लाकडाचं ते औषध बनवत आहेत. अशा अनेक वनस्पती अशा आहेत की निसर्गामध्ये निसर्ग इतकं आपल्याला देतोय भरभरून, पण आपल्यालाच ते घ्यायचं कळत नाही. आता ह्या माणसांच्या नंतर मला तर असं वाटतं की पुढच्या पिढीला ह्या गोष्टी माहीत सुद्धा पडणार नाहीत. अशाच नंतर आणखीन आजी आमचं काय औषध बनवत असताना आम्ही तुम्हाला दाखवू आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेऊ. खरं तर आम्ही नेहमी विचारतो, पण आम्हालाही कळत नाही की नाव माहीत आहे पण ही वनस्पती कुठली हे कळत नाही, ओळखायला येत नाही. हे आपलं अज्ञान आहे असं म्हणावं लागेल. ठीक आहे, नंतर आणखीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये मी भेटते, मी तुम्हाला बोलते. ओके, बाय मित्रांनो, पुन्हा भेटू. आवडला आमचा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, ओके.